नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण या मागील व्हिडिओमध्ये मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर मुलाला सकाळ शिकवणे, ब्रश करताना त्याच्याबरोबर आपण कुठलं संभाषण करू शकतो, त्यानंतर चहा किंवा दूध पिताना आपण त्याच्याबरोबर काय बोलू शकतो, त्याच्याबरोबर आपल्याला बोलताना त्याची भाषा कशी डेव्हलप करता येईल, यासारखे व्हिडिओ आपण यामागे पाहिलेले आहोत. तर आज आपण व्हिडिओ करणार आहोत तो म्हणजे मुलाच्या बरोबर आंघोळ करताना आपण काय म्हणजे संभाषण केलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपण पाहतो की जर मुलाला आंघोळ घालायची असेल तर आई येते, तिच्या मनाने पाणी काढते, ते त्याला किती थंड गरम गार पाहिजे ते करून घेते, बाळाला उचलून आणते. मग तो रडतोय की एखाद्याला आनंद वाटणारे आंघोळ असेल तर तो असतो. बऱ्याच वेळा मुलं रडतात आणि भरभर आंघोळ घालून त्याला पटकन बाहेर काढलं जातं. बऱ्यापैकी लोक संभाषण न करता आंघोळ घातली जाते. त्यामुळे आंघोळीच्या वेळेचं जे संभाषण आहे ते त्या मुलाला करता येत नाही. ते मूल नॉर्मल असो किंवा कर्णबधीर मुलं असेल तर त्याला 100% प्रत्येक मुलाला शिकवावंच लागतं की आंघोळ करतानाची जे वाक्य आहेत ते त्यांनी कधी ऐकलेले नसतात, कुठलीच वाक्य ऐकलेली नसतात, त्याच्यामुळे त्याला ते शिकवायचेच आहेत. मग ते आपण प्रत्येक वाक्य आपण असं वहीवर किंवा कागदावर लिहून शिकवण्यापेक्षा ते आपण प्रॅक्टिकली ज्यावेळेस जे काम करत आहे त्यावेळेस जर शिकवलं तर आपण त्याला चांगल्या प्रकारे ते शिक्षण देऊ शकतो. मग आपण आंघोळ करताना काय काय शिकू शकतो. समजा बाळ आपल्याला आंघोळ करायचे आहे, चल आपण आंघोळ करूया, चल मी तुला आंघोळ घालते. मग त्याला घरामध्ये जर तुमच्या गिझर असेल तर पाणी सोडायला लावणे, चुलीवरून पाणी आणलं असेल, गॅसवरून पाणी घेतलं असेल तर ते पाणी घेताना त्याला ते शब्द द्यावेत. थांब, मी आंघोळीला पाणी घेते. थांब, गॅसवर पाणी तापायला ठेवले आहे. तर गिझर असेल तर इकडचा लाल रंगाचा जो नळ आहे तो चालू कर, म्हणजे गरम पाणी येईल. पाणी आल्यानंतर त्या पाण्याला हात लावून आपण स्पर्श करून प्रॅक्टिकली दाखवू शकतो हे गरम पाणी आहे. गरम पाणी आहे हे त्याला कदाचित त्याचं वय किती आहे त्यानुसार त्याला कळतही असेल, परंतु त्या पाण्याला हात लावल्यावर पाणी गरम आहे हे वाक्य त्याला येत नाहीये. त्या वाक्यासाठी आपल्याला ती परत तेच वाक्य बोलायचे आहेत. बघ पाणी किती गरम आहे. चल आपण याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालूया. मग आता बघ बरं पाणी कोमट झालं का. मग पाण्यात पण स्पर्श पाण्याचा दाखवूनच, आता पाणी कोमट झालं, चल आता आंघोळ करूया. मग ते पाणी त्याच्या बाळाला जसं आवडत असेल, काही बाळ खूप कमी गरम पाण्याने आंघोळ करत असतील, काही बाळ थोडंसं जास्त गरम पाण्याने आंघोळ करीत असतील, त्यांचा हाताचा स्पर्श त्या पाण्याला करून